आपल्याला दिसतील। ताजी माहिती जी मिळते त्यानुसार मिलिंद नार्वेकर यांना सर्वाधिक 11 मतं मिळाले। ताजी माहिती जी आलेली आहे मिलिंद नार्वेकर यांना सर्वाधिक 11 मतं। मी सांगितलं ना की आता शेवटी 9चे 9 ऑब्जेक्टिव्ह, 12 उमेदवार आहेत, 11 निवडून येणारे आहेत, एक पडणार आहे। आता तो कोण असेल आपण बघू। पंकजा मुंडे यांना देखील 6 मतं। महाविकास आघाडीचा धक्का कुणाला बसेल? तुमचा जो दावा आहे की महायुतीच्या सर्व जागा जिंकतील, हो, महाविकास आघाडीमध्ये धक्का कुणाला? आता ते थोड्या वेळाने आपल्याला दिसेल। मी आता सांगणार नाही, मी सांगितलं प्रेफरन्शियल वोटिंग याच्यामध्ये आहे, पण शेवटी एका धड्याला पडायचं आहे। आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि एक महाआघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी पडणार। प्रज्ञा सातव यांना देखील 11 मतं पडल्याचं कळतं आहे। मिलिंद नार्वेकर देखील आहेत, मात्र शेकापचे जयंत पाटील यांच्या संदर्भात जरा प्रश्नचिन्ह उपस्थित होते। मी आपल्याला तेच म्हणतो की एक धड्याला पडायचं आहे, पण आमचा निश्चित पडणार नाही। आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील, त्यामुळे आता कोण पडेल कोण पडणार नाही अजून सांगता येणार नाही। सेकंड प्रेफरन्स त्या ठिकाणी घ्यावा लागेल, ती मतं अधिक लक्षात घ्यावी लागतील, त्यामुळे बराच वेळ या सगळ्या मतमोजणीला लागणार आहे। पण निश्चित आमचे 9चे 9 उमेदवार आम्ही जेवढे उभे केलेले आहेत ते सर्व निवडून येतील। संदर्भात देखील छाननी होतीये, तुम्हाला वाटतं म्हणजे सगळेच तुम्ही ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं होतं आमदारांना वैद्य होऊ शकतं का? एका मतपत्रिकेत गोंधळ झालेला आहे असं कळतंय। शक्यता असेल, काही लोक गोंधळतात आणि आजचा अनुभव नाही हा। प्रत्येक निवडणुकीमध्ये 1 2 3 मतं काहीतरी चुकतात, काही त्या ठिकाणी गेल्यावर गोंधळतात किंवा काही जाणीवपूर्वक होत असतील, मला असं वाटतं जाणीवपूर्वक होत असतील, काही सांगता येत नाही। पण काही फार मतं जास्त बाद नसतात, पण एवढ्या कमी मतांमध्ये आणि आमदाराच्या मतामध्ये मतं बाद होणं म्हणजे ही बाब काही फार तशी काही योग्य नाही, चांगली नाही आहे, गंभीरच आहे। पण कोणी जर जाणीवपूर्वकच मत बाद करत असेल तर आपल्याला त्याला काही म्हणता येणार नाही। थँक्यू।